तुम्ही गोळप जिल्हा परिषद गटातनं निवडणुकी तयारी करताय, दोन्ही सेनेकडनं काही नकार मिळाला आहे, अपक्षाची तयारी करता असं कळतं. परत एकदा सांगतो की आताच तुम्हाला मी माहिती दिली की ह्या निवडणुका आजही टांगती तलवार आहे. ह्या निवडणुका होतील याची आज तरी मला शाश्वती नाही आहे. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो, विनंती देखील केली, पण समजा झाल्याच. आता ॲजिटीची परिस्थिती आहे की सद्यस्थितीमध्ये आता गोळप जिल्हा परिषद ओपन आहे, पावस जिल्हा परिषद गट ओपन आहे. मी जिथे आत्ता प्रतिनिधित्व करतोय तो करबोडी जिल्हा परिषद गट, मी खालगाव जिल्हा परिषद गट देखील ओपन आहे आणि कोथवडी जिल्हा परिषद पण ओपन आहे. मी कुठल्या एका भागात असं काम करत नाही. मी गेली 46 वर्ष अख्खा तालुका आणि जिल्ह्यामध्ये मी काम करतोय. त्याच्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भागांमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये निवडून येण्याची मला संधी देखील मिळाली. त्याच्यामुळं मी अमुक एक भाग किंवा अमुक एक प्रभाग असं मी सांगू शकणार नाही, पण मला जर संधी मिळाली तर 100% माझ्याकडे मागणी आता पावस जिल्हा परिषद गटातल्या पण ग्रामस्थांची मागणी आहे, करबोडी जिल्हा परिषद गटांची ते आजही मागणी आहे की साहेब तुम्ही जिथे राहा. माझ्या गोळप जिल्हा परिषद तर माझं होम ग्राउंड आहे, कारण माझं गाव, माझ्या गावात पहिल्यांदा उभं राहण्याची मला संधी मिळेल, कारण मला तिथे कधी उभं राहण्याची संधी याच्या आधी मिळाली नाही, कारण आरक्षणामुळे. कारण मी ओपन कॅटेगरीमध्ये पडतो. आता तो ओपन झाला आहे. जर तिथे मला लढवण्याची संधी मिळाली तर 100% आपण गोळप जिल्हा परिषद संधी मिळाली म्हणजे पक्ष देणार की तुम्ही अपक्ष लढवणार? संधी मिळाली तर म्हणजे कोणाच्या थ्रू, त्याच्यापेक्षा जनतेचं म्हणणं काय ह्याला मी जास्त मानतो. काय गोळपणे जनतेचं म्हणणं काय आहे सांगतो ना, कारण त्याच्या आणि तुम्ही घराघरात फिरताय, प्रत्येक ठिकाणी संपर्क साधताय, माझं शेवटची निवडणूक मी या जिल्हा परिषदला जेव्हा 1997ला प्रवेश केला तो मी गोळप जिल्हा परिषद गटातूनच प्रवेश केला. त्यावेळेस गोळप, गोळप, फणसोप आणि भाटे ह्या 3 ग्रामपंचायती हरचेरी गटाला जोडलेल्या होत्या आणि आता हरचेरी गट नाही. आता ह्या 3 ग्रामपंचायत शिवाय त्याच्यामध्ये 5 ग्रामपंचायती दुसऱ्या ॲड झालेल्या आहेत. म्हणजे तोंडे आहे, कोळंबे आहे, निरुळ आहे आणि गणेश गोळे आणि चांदोर ह्या 5 ग्रामपंचायती त्याला अधिकच्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा नवीन जिल्हा परिषद गट हा तयार झालेला आहे. जनतेची मागणी आहे की बा उदयबनी ह्या ठिकाणी उभे जर राहिले तर काही हरकत नाही. आता उदाहरण एक सांगतो की आता कुठल्या पक्षाच्या वतीनं मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मला काही नकार दिलाय का? तर नाही. मला अन्य कुठल्या पक्षांनी काही नकार दिलाय का किंवा त्यांनी सांगितलंय का तुम्ही उभं राहू नका म्हणून? तर नाही. शेवटी निवडून कोण देणार असते? ती जनता निवडून देणार असते, बरोबर ना? तेव्हा तर मी 1997 नौका होतो. माझी लढाई त्यावेळी जिल्हा परिषदचे त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होते त्यांच्या समोर होती आणि तरीही जनतेने मला स्वीकारलं होतं त्यावेळेस. ते आज तागायत गेली 5 टर्म मला ते स्वीकारत आहेत आणि मला संपूर्ण राज्याने देशभर काम करण्याची संधी या माध्यमातून, असोसिएशनच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. सध्या अतिशय अनुकूल वातावरण आहे. जर तिथे मला संधी जनतेने दिली तर 100% मी त्या ठिकाणी उभं राहायला अपक्ष लढवणार. आता प्रश्न राहिला असा की ज्या दिवशी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल त्या दिवशी माझी पुढची जी काय घोषणा आहे ती मी 100% मी जाहीर करेन. मी कुठल्या पक्षाच्या वतीनं राहणार की मी अपक्ष राहणार ही त्यावेळेस मी माझी भूमिका. पण आता काही ठिकाणी मी अपक्ष लढवतो असं सांगताय, काही बैठक घेतल्या. कसं असतं माहिती आहे का की शेवटी पक्षाचा जेव्हा मी अनेक पदं, जेव्हा मी तालुका प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो किंवा वेगवेगळ्या पदावर काम केलं, शेवटी हे सगळं करणारी यंत्रणा उभी करणारी आपणच असतो ना. त्याच्यामुळे आम्हाला पण काहीतरी एकदा बघू दे ना की बाबा जनतेने आम्हाला उदयबने म्हणून काय स्वीकार, म्हणजे उदयबने हे नाव घेऊन निवडणूक लढवणार अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु मला कुठल्या पक्षाने नाकारलेलं अजून तर नाही आहे. पण तुम्ही म्हणालात की माझी स्पष्ट जी भूमिका आहे ती मी त्यावेळेस नक्की जाहीर करेन. पण तुम्ही तेव्हा म्हणाल की उबाटापासून मी काम करायला थांबवलेलं आहे, मी आता काय सेनेत काय सक्रिय नाही आहे. मी सगळीकडं जनतेमध्ये सक्रिय आहे. अख्ख्या तालुक्यात मी फिरतोय, सगळ्या विभागामध्ये फिरतोय. जसं 46 वर्ष काम करतोय तसं आजही माझं काम अखंडपणे चालू आहे. निवडणुकीची अधिसूचना ही झाली, जाहीर झाली की त्या दिवशी माझी पुढची भूमिका मी जाहीर करेन. अपक्ष निवडण्याचा विक्रम होईल जिल्हा परिषदमध्ये असं तुम्हाला वाटतंय? मी विक्रमासाठी नाही निवडणूक लढवत आहे. खरं सांगू का, माझी आता निवडणूक लढवण्याची इच्छा एवढ्यासाठीच आहे कारण माझ्या 5 टर्म ऑलरेडी झाल्या. पण आता इतक्या वर्षाचा जो अभ्यास, विविध खात्यांचं काम केल्यामुळं, विविध खात्यांचा सभापती म्हणून आल्यानंतर इतक्या वर्षाचा जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाचा माझ्या तळागाळातल्या लोकांना काहीतरी उपयोग होईल. खास करून मी आता माझ्या गावामध्ये एकदाही निवडून आलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या गावातून काहीतरी एकदा निवडून यावं आणि म्हणून मला काही गावं ही नवीन नाही आहे.
ह्या गावामध्ये मी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. जसं सगळ्यांनीच काम केलं तसं माझ्या हातून पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रभाग मला नवीन नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी माझा जो काय अभ्यास झाला आहे त्या अभ्यासाचा उपयोग तळागाळापर्यंत होईल. गोळप जिल्हा परिषद याकरता गटाला. मी ही 6वी टर्म माझी डबल हॅट्रिक होईल. शेवटची निवडणूक निवडणुकीला लढवत उभं राहण्याकरता ही मी शेवटची विचार- निवडणूक म्हणायची असं तर लढवत आहे की पुढे आणखीन मी त्यावेळी जाहीर करीन जेव्हा निवडणुकाचा अधिसूचना जाहीर पण गोळपमधनं इच्छा आहे लढवण्याची. कारण माझ्या गावामध्ये मी पहिल्यांदा उभा बरं राहणार. ठीक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.